अतिशय झटपट असा होणारा पदार्थ आज आपण पाहणार आहोत। हा तुम्ही पदार्थ नाश्त्याला खाऊ शकता, लंचला खाऊ शकता किंवा डिनरला सुद्धा खाऊ शकता। याचे साहित्य सुद्धा खूप सोपे आहेत, घरामध्ये इझिली अवेलेबल असतात। 1 वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। आता कढईमध्ये 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। ज्या प्रमाणात आपण मटकी घेतलेली आहे त्याच प्रमाणामध्ये पाणी घेतलेलं आहे। पाण्याला छान उकळी आणायची आहे, त्यासाठी मी 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवलेलं आहे। अगदी 1-2 मिनिटातच या पाण्याला उकळी येते। आता या पाण्यामध्ये आपण अगदी थोडीशी तेलाची धार सोडणार आहोत, अगदी 2-3 थेंब। त्यानंतर अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची। एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये ही 1 वाटी मटकी आपण सोडून घेणार आहोत। आता ही मटकी आपण फास्ट गॅसवर 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायची, म्हणजे जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत। गॅस फास्ट ठेवायचा आहे, झाकण ठेवायचं आहे। अगदी झटपट ही मटकी शिजते। 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मटकी छान शिजलेली आहे। खूप जास्तही शिजत नाही आणि कमी सुद्धा, म्हणजे कचकच सुद्धा राहत आणि तेवढ्या वाटी पाणीमध्ये ही मटकी व्यवस्थित शिजली सुद्धा जाते। आता ही शिजलेली मटकी एका वाटीमध्ये मी काढून ठेवते आणि सेम कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेलामध्ये काही बेसिक फोडणी टाकून घ्यायची, म्हणजेच मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि ही फोडणी करताना गॅस मीडियम ठेवायचा, अगदी लो ठेवायचा नाही। कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि 1 मिरची मध्ये कापलेली आहे अशा पद्धतीने। आलं आणि लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे। आता इथे मी ज्या प्रमाणामध्ये माझा भात उरलेला आहे त्या प्रमाणात आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे, म्हणजे अगदी थोडी घातलेली आहे। 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर टोमॅटो, अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील, माझ्याकडे गाजर होतं तर मी गाजर टाकून घेतलेला आहे। यामध्ये फरसबी सुद्धा टाकू शकता किंवा कॅप्सिकम टाकू शकता आणि अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक वाफ आणायची आहे। उन्हाळ्यामध्ये रोज काय करायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतोच। दरवेळेस आपण पुलाव करतो, भाताचे वेगवेगळे प्रकार करतो, पण हा जो मटकी भात आहे तो अतिशय रुचकर लागतो, अगदी पुलावसारखा लागतो आणि यामध्ये ह्या मटकीची चव अतिशय अप्रतिम लागते। लहान मुलं जर खात नसतील मटकी तर ह्या पद्धतीने त्यांना नक्की द्या। आता यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे, हिंग टाकून घेतलेला आहे। आता एवढा उरलेला भात आहे माझ्याकडे 1 वाटी। 1 वाटी भातासाठी मी इथे 1 वाटी मटकी वापरलेली आहे। मटकीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ह्या फोडणीमध्ये हा भात छान आपण परतून घेणार आहोत। उरलेला भात होता माझ्याकडे, पण तुम्ही ताजा भात वापरला तरीही चालेल आणि ही शिजवलेली मटकी त्यामध्ये टाकून घ्यायची आणि वरती आपण सगळे मसाले टाकणार आहोत। लाल तिखट टाकून घेतलेला आहे, त्यानंतर धने जिऱ्याची पूड टाकून घेतली आहे, गरम मसाला टाकायचा आहे, मीठ टाकून घेतलेला आहे आणि अगदी थोडीशी तेलाची धार टाकून घ्यायची। हवं असेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता यावर आणि अगदी किंचितशी साखर सुद्धा टाकून हा भात अतिशय मस्त मोकळा छान होतो। एकदा छान मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे, एक वाफ काढून घ्यायची आणि मस्त आपला मोकळा फडफडीत मटकी भात, चवीला अप्रतिम होतो हा भात। मी सुद्धा माझ्या मुलींना एकदा बनवून दिला तर त्यांना तो खूप आवडला आणि आठवड्यातून एकदा तरी त्यांना या भाताची आठवण होते आणि तो मी करून देते। कधीतरी डब्याला हा भात तुम्ही देऊ शकता। अगदी घाई गडबडीत सुद्धा आपण हा भात
इन्स्टंट करू शकतो, त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा। मटकी भात अजूनही वेगळ्या पद्धतीने केला जातो, पण पुलावसारखा हा भात या पद्धतीने जर तुम्ही केला, रोज करण्यासाठी तुम्हाला घरातल्यांची फरमाईश येईल इतका सुंदर चविष्ट हा भात लागतो। रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी स्वराज किचनला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे वरतून आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, थोडा गाजरचा किस टाकून घेतलेला आहे। अशा पद्धतीने जर सर्व केलं तर मुलांना किंवा आलेल्या पाहुण्यांना खूप आवडतो। अगदी सुटसुटीत हा भात झालेला आहे। परत एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा।